सवाल करते हैं लोग पाक अधिकृत कश्मीर के बारे में। पाक अधिकृत कश्मीर के बारे में आपको याद है, भारत की संसद ने प्रस्ताव पारित किया था और आज भी वह संकल्प हम सबको याद है। पाक ऑक्युपाइड जम्मू कश्मीर यह भारत का हिस्सा था, है और रहेगा। हम इसको मानते रहेंगे बहनों भाइयों, से हम कभी भूलेंगे नहीं, कभी हम उसे भूलेंगे नहीं। ये कैसे हो सकता है? शिव स्वरूप बाबा अमरनाथ हमारे यहां हों और मां शारदा शक्ति स्वरूपा एलओसी के पार हों। बहनों भाइयों, यह बराबर यह चीज हमको सालती रहेगी, लेकिन मैं कहता हूं की पाकिस्तान को ऊपर वाला सद्बुद्धी दे। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं हे वक्तव्य तुम्ही ऐकलं। या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता तुम्हाला मी एक दृश्य दाखवू इच्छितो। दृश्य बघा आणि त्यानंतर मला तुम्हाला एक अशी वेगळी आणि रंजक स्टोरी सांगायची आहे। त्याआधी ते दृश्य बघा। पाकिस्तानी सरकार, जनरल मुनीर आणि ISIच्या विरोधातल्या मुर्दाबाद अशा घोषणा, रस्त्यांवर उतरलेले आंदोलक, हे दृश्य आहे पाकिस्तानाच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधलं, पाकव्याप्त काश्मीर। या POKमध्ये सध्या युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली दिसते। रस्त्यांवर हजारो लोक उतरलेत, काही भागातलं इंटरनेट बंद केलेलं आहे आणि सुरक्षा दलांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे ऑफिशियली असं लिहिलं आहे। तर 70हून अधिक लोक जखमी आहेत, पण खरा आकडा 150च्या पुढे गेलेला आहे। या हिंसाचाराच्या मुळाशी जाताना लक्षात येतं की पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये 27 जुलैला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। पण जर का निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत असं असताना अचानक POKमध्ये हा ज्वालामुखी कसा काय बरं फुटला किंवा बस झाला? तर POK जो खरा तर भारताचाच भाग आहे, पण त्यावर ताबा मात्र पाकिस्तानचा आहे। तिथं पाकिस्तानी अंमल चालतो, पाकिस्तानी चलन चालतं। मग तिथल्या सत्ताधाऱ्यांविरोधात POKमधले लोक का बरं आंदोलन करतायत? हा भाग पाकिस्तान आणि भारत यांच्यामधल्या लाईन ऑफ कंट्रोलमधला सगळ्यात चिंचोळा आणि संवेदनशील भाग आहे, जिथं नागरी वस्त्याही बऱ्याच आहेत। सिव्हिलाइज एरिया जो म्हणतो आपण तो जास्त आहे। इथले लोक पाकिस्तानचे नागरिक म्हणून पाकिस्तानी पासपोर्ट बाळगतात खरे, पण हे पाकिस्तानी नागरिक आहेत का, हा एक प्रश्न आहे। हे काश्मीरी लोक मनानं म्हणा किंवा नाईलाजास्तव म्हणा पाकिस्तानचं वर्चस्व, स्वामित्व स्वीकारून पुढे चालले असतील तर त्यांना मग पाकिस्तानचं सरकार दुय्यम दर्जाची वागणूक का देत आहे? आधीच बिकेला लागलेल्या पाकिस्तानला POKचा हा अतिरिक्त भार सहन होत नाही आहे का? मग पाकिस्तान या भागावरचा आपला हक्क सोडून का देत नाही? सध्याच्या स्थितीत असे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहिले। त्यामुळे हा विषय नीट समजून घ्यायला आपल्याला एक एपिसोड पुरणार नाही आहे। तरी प्रयत्न करूयात की जे आता घडतंय ते नेमकं काय प्रकरण आहे यावर आपण प्रकाश टाकू। मित्रांनो नमस्कार। POKमध्ये आज जे काही घडतंय ते काल काहीतरी घडलंय म्हणून आज त्यावर रिॲक्शन येत आहेत असं नाही आहे। तर त्याची पाळंमुळं खूप खोलवर रुजलेली आहेत, जुनी आहेत, हे दुखणं जुनं आहे। POKच्या या तुकड्यात भारतातून वाहत येणाऱ्या अनेक नद्या आहेत, ज्यांच्यावर POKमध्ये अनेक मोठे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स उभे आहेत, जिथून भरपूर वीज तयार होते, जी पाकिस्तानच्या विजेची गरज भागवते। पण स्थानिक लोकांचा आरोप असा आहे की ज्या नद्या आणि संसाधनांचा वापर करून ही वीज बनवली जाते, त्याच भागातल्या लोकांना हीच वीज प्रचंड महाग दरानं दिली जाते। आपल्याकडे ज्या भागात धरणं आहेत त्याच भागातल्या आदिवासी पाड्यांना पिण्याचं पाणी देखील मिळत नाही। हीच परिस्थिती पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपल्याला दिसते। वीज आणि पाण्याचा प्रश्न तर आहेच, पण त्यातच वाढती महागाई, बेरोजगारी आणि गगनाला भिडलेले दालाटेके भाव यामुळे लोकांचा संयम सुटलेला आहे। दहशतवाद, लष्करी दबाव तंत्र, अमेरिकेच्या हातातलं बाहुलं बनून आपली जी काही भूमी आहे ती US आर्मीला लष्करी तळासारखी वापरू देत स्वतःच्या तुंबड्या भरणारे हुकुमशाह, हे जेव्हा ही जनता पाहते तेव्हा सामान्य जनता संतापते। पाकिस्तान आज आर्थिकदृष्ट्या दुर्बळ झालाय, खरोखरच दालाटेके वांदे हो गए, तरीही लष्कर आणि ISI मात्र गब्बर आहे, जनता भिकारी। त्यातल्या त्यात POKवर तर हे लोक अन्यायच करत आलेले आहेत।
भारताचा हा भाग तोडून घेतला खरा यांनी 1948ला ते कबायलीवाले लोकांना घुसवून, पण तो सांभाळणं यांना मुश्किलच गेलंय आजवर. आता जिथं आंदोलन सुरू आहे तो भूभाग तसा छोटा आहे, पण गिलगिट बाल्टिस्तान सारखा मोठा भूप्रदेश जो या पाकड्यांनी चीनला आंदोलनच देऊन टाकलाय, तिथली जनता तर वेगळ्याच अवस्थेत आहे. त्यावरही एक वेगळा एपिसोड आपण करू शकतो. आता हा सगळा जो काही POK आहे त्याची राजधानी म्हणजे मुझफ्फराबाद. या मुझफ्फराबाद पासून रावळकोट पर्यंत पसरलेल्या चिंचोळ्या भागातल्या जनतेच्या आवाजाला एकत्र आणण्याचं काम केलंय ते जॉईंट अवामी ॲक्शन कमिटीनं, म्हणजे JAACनं. आता एक लक्षात घ्या, ही काय कोणती राजकीय पार्टी वगैरे नाहीये, तर मुझफ्फराबाद आणि आसपासच्या भागातल्या विशेषतः या चिंचोळ्यामधल्या शहरांमधले जे व्यापारी, वकील, विद्यार्थी आणि सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांचा एक वैचारिक मंच आहे. ही संघटना आत्ताच आंदोलन करते असंही नाहीये. तर 2024च्या सुरुवातीला या JAACनं सामान्यांना न परवडणारी वीज बिलं कमी करण्यासाठी आणि वाढत्या महागाई विरोधामध्ये एक जोरदार आणि ऐतिहासिक आंदोलन केलं होतं. तेव्हा पाकिस्तान सरकारला नमतं घ्यावं लागलं होतं आणि ते आंदोलन शमवण्यासाठी, चिरडण्यासाठी काही मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं. पण लोकांचा आरोप असा आहे की सरकारनं त्यावेळी मान्य केलेली जी काही आश्वासनं होती ती अजून दिलेली नाहीत. त्यावेळेला फक्त वेळ मारून दिली. POKतल्या मुसलमानांना पाकिस्तानातले सत्ताधारीच काय, तिथली मूळ जनता हे आपल्यातले मानत नाहीत. हा एक मोठा दुखरा भाग आहे. भारताशी राजकीय वैर निभावण्यासाठी POK हातात हवंय, पण तिथले लोक यांचे काही सगळे सोयरे लागत नाहीत. हा जो वर्षानुवर्षे चालवलेला दुजाभाव आहे, त्यात आखातातलं युद्ध, त्यामुळे आधीच असले आर्थिक चटके सहन करणाऱ्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम नुकत्याच घेतलेल्या एका राजकीय निर्णयानं केलेलं आहे. POKच्या 45 जागांच्या विधानसभेत 12 जागा अशा निर्वासितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत जे POKच्या बाहेर पाकिस्तानच्या इतर शहरांमध्ये राहतात, पण ते निर्वासित आहेत. यांना मुहाजीर म्हटलं जातं. POKतली जनता ही पाकिस्तान्यांसाठी एक प्रकारे मुहाजीरच आहे. ते पाकिस्तानी नॅशनल्स नाही आहेत. तर हा एक विचार प्रवाह आहे जो गेल्या काही वर्षात POKमध्ये पसरवण्यासाठी सोशल मीडियावरून काही पेजेस, काही यूट्यूब चॅनल्स चालवले जातात. त्यांना कुणीतरी अज्ञात महाशक्ती मदत करते असं म्हटलं जातं. आपल्याला त्यातलं काही माहीत नाहीये. आता POKतल्या निवडणुकांमध्ये बाहेरच्या रेफ्युजींसाठी म्हणजे मुहाजिरांसाठी जागा राखीव ठेवण्यात काय हशील आहे? जे आहे ते इथल्या लोकांसाठी आहे ना. पाकिस्तानांना POKतल्या लोकल बॉडीजमध्ये जे प्रशासन बसेल त्यावरही आपलं वर्चस्व हवं आहे आणि त्यासाठी हे बाहेरचे 12 लोक इथे घुसडले जाणार आहेत. स्थानिक अर्थातच नाराज होणार. त्यांच्या मते जे लोक रोजच्या जीवनात जे POKमध्ये राहतच नाही त्यांना रोजच्या जीवनाशी काय देणं घेणं आहे, ते इथलं सरकार जे काही बनणार असेल किंवा जे प्रशासन असेल ते बनवण्यात किंवा पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असतील तर मग या निवडणुकांना आधारच काय, अर्थच काय उरतो. उलट यामुळे स्थानिक लोकांचा राजकीय अधिकार आणि आवाज कमकुवत होत चाललाय. याच मुद्द्यावरून स्थानिकांच्या छोट्या मोठ्या आर्थिक प्रश्नांवरच्या या आंदोलनानं थेट राजकीय स्वरूप घेतलं. आता इथवर ठीक होतं, पण परिस्थिती तेव्हा हाताबाहेर गेली जेव्हा प्रादेशिक प्रशासनानं JAACवर अँटी टेररिझम ॲक्ट, दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घातली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यातच एका कार्यकर्त्याचा गोळीबारात मृत्यू झाला आणि मग संपूर्ण POK हे खवळून उठलं, हिंसेचा भडका उडाला. या दडपशाही विरोधात लोक अजून आक्रमक झाले. 9 जून रोजी JAACनं जो काही बंद पुकारला होता त्या बंदच्या दरम्यान आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये एक तीव्र चकमक उडाली. तर सरकारी आकड्यांनुसार आजवर 4 पोलीस आणि 7 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. पण स्थानिकांच्या मते हा आकडा जवळपास 125हून अधिक आहे असं बोललं जात आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगानं देखील शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर दहशतवाद विरोधी कायदा लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतलाय. विचारलंय ये क्या पागलपण आहे. या संपूर्ण प्रकरणाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायमिंग. येत्या 27 जुलैला POKमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या तोंडांवर सरकारला कोणतीही अस्थिरता नकोय असं म्हटलं जातं एका बाजूला, तर दुसरीकडे आंदोलकांसाठी आपले हक्क मागण्याची हीच शेवटची संधी आहे. शौकत नवाज मीर सारख्या एखाद्या JAACच्या कार्यकर्त्यांनी जे काही स्पष्ट केलं ना ते फार महत्वाचं आहे. बगैर किसी असले के नाते अपने बुनियादी हकूक की बात कर रहे हैं, लेकिन रावलाकोट के अंदर जिस तरीके से लोगों को स्ट्रेट गोलियां मार के शहीद किया गया
अब उसके बाद रियासत जो है टोटली लोगों के कत्लेआम के ऊपर आ गई है। हम पुरअमन लोग हैं, हमने बुनियादी हकूक मांगे, हमने कोई ऐसी बात नहीं की। तर मित्र, पीओके मधली ही लढाई फक्त महागाई विरोधात नसून पीओके मधल्या नागरिकांना जाणीव झालेल्या आपल्या राजकीय अस्तित्वाची आणि लोकशाही हक्कांची ही एक मोठी लढाई आहे. नेहमीप्रमाणे अनेकांना वाटत असेल की पाकिस्तानात शिरून तिथल्या भारताच्या शत्रूंना ठोकणारे अज्ञात धुरंधर इथं पीओकेमध्येही कार्यरत आहेत का, त्यावर मला भाष्य करायचं नाही आहे. हे आंदोलन एका बाजूला पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरिकांना स्वतंत्र काश्मीरसाठी उद्युक्त करण्याचा प्रकार आहे की भारताचाच भाग असलेलं हे पीओके जर भारतीय अधिपत्याखाली आलं तर तिथे सुबत्ता येईल. हिंदुस्तान जिस तरह से चांद पे जा पहुंचा है, इतनी तरक्की की है हिंदुस्तान ने, अशा चर्चाही तिथे होताना दिसतात. त्या चर्चांवर काही अंमल होणार आहे का? भारत खरंच पाकव्याप्त काश्मीर परत मिळवायला उत्सुक आहे? आपले संरक्षण मंत्री, जसं मी सुरुवातीला बोललो की ते बोलले होते, पण मोदी शहांच्या मनात काय चाललंय? खरं तर तिथे घोडं अडतं ना, त्यांच्या मनात काय चाललंय? गिलगिट बाल्टिस्तान हा नैसर्गिक साधन संपत्ती असलेला जो भाग आहे आणि भारतीय पहाडी जमातींशी मिळती जुळती त्यांची जीवनशैली आहे, तिथल्या लोकांच्या मनात भारतात, माफ करा, हिंदुस्थानात विलीन व्हायची जी उर्मी आहे, अंतर्गत उर्मी, ती पाहता तो भाग आपल्याला सहज मिळाला तर मोदी शहा घेतीलही तो. पण हा जो चिंचोळा पीओके आहे ना, जिथं मुझफ्फराबाद ते रावलकोट असा पसरलेला कट्टर मानसिकतेच्या मुसलमानांचा जास्त भरणा आहे तिथे, त्यांना आता कुठेतरी ते मुहाजीर आहेत, ते या धर्तीवर निर्वासित आहेत असं त्यांना वागवलं जातं, याची जाणीव व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून पाकिस्तान विरोधात आंदोलन करतायत ते लोक. पण त्यांना मदत करण्यापेक्षा त्यांना त्यांच्या नशिबावर सोडलेलं केव्हाही चांगलं असं मला वाटतं. कारण हा भाग भारतात आणला ना उद्या तरी डोकेदुखीच बनेल. हे झालं माझं मत. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स करून नक्की सांगा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.